काश्मीरमधील पहलगाम परिसरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं आर्मी आणि सुरक्षा दलांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। पहलगाममध्ये श्वान पथक आणि बॉम्बशोधक पथक दाखल झाले। प्रत्येक ठिकाणी तपासणी सुरू आहे। संशयास्पद वस्तू किंवा हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जाते। पहलगाममधून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। आज 1 वर्ष त्या भ्याड हल्ल्याला होत आहे आणि त्या अनुषंगाने इथे जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी मोठा पहारा लावलेला आहे। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पोलिसांनी गस्त ठेवलेली आहे। जिकडे तिकडे सर्वीकडेच पोलिसांचा पहारा आहे। तर पाहिलं तर पोलीस रस्त्यावरती फिरत आहेत आणि सर्व ज्या ठिकाण आहेत त्यांची पाहणी करत आहेत। पाहिलं तर एक तुम्ही बघू शकता का डॉग स्क्वॉडला घेऊन पाहणी करतायत पोलिसांची जे सैनिक आहेत ते डॉग स्क्वॉडला घेऊन पाहणी करतायत। आजचा जो हा दिवस आहे हा भ्याड हल्ल्याचा दिवस आहे। त्याला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे ही पूर्ण तयारी त्यांनी दर्शवलेली आहे। प्रत्येक नाक्यावरती अशा प्रकारची पोलिसांची गस्त किंवा पोलिसांची फौजफाटा उभा आहे आणि सुरक्षा दृष्टिकोनातून ही सर्व तयारी केली जाते। आज त्या भ्याड हल्ल्याला वर्ष पूर्ण होत आहे आणि पुन्हा असा हल्ला होऊ नये त्यासाठी ही प्रत्येक नाक्यावरती अशा प्रकारचे फौजफाटा तुम्हाला दिसत आहे। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे इथे पोलीस आपल्याकडे गस्त घालत आहेत। पूर्ण जे भाग आहेत किंवा संवेदनशील भाग आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारची पोलिसांची गस्त सुरू आहे। प्रत्येक नाक्यावरती चेकिंग सुरू आहे। प्रत्येक गाडीची चेकिंग केली जात आहे। जो काल 1 वर्षापूर्वी जो घटना घडली त्याची पुनरावृत्ती होऊ नये त्यासाठी ही पोलिसांची गस्त सुरू आहे। खरं तर तुम्ही सुरक्षित आहात आणि हे सुरक्षामध्ये वाढ झालेली आहे हे दाखवायचं आहे इथल्या पोलिसांना आणि तुम्ही सुरक्षित पर्यटकांना तुम्ही या असाही संदेश त्यांना द्यायचा आहे। सागर सर, कपिल राऊत, झी मीडिया, पहलगाम।